मित्रांनो, तुमचं साहिल मल्ला ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल बरेच मैदानामध्ये बकासूर जेव्हा मित्रांनो बकासूरची सेमीला हार होते, तर मित्रांनो बकासूर आपल्याला कधीच क्वार्टर फायनलसाठी पळताना दिसत नाही. यावर मित्रांनो मोहित शेठ धुमाळ काय म्हणाले ते बघूयात. कसं असतं, क्वार्टर फायनल, मेगा फायनल हे आपण गरीब नाही का, आता जे बैलांना गरीब गाडा मालक आहे 2 नंबरला उतरणारे. आता काय होतं, आता मोठी गाडी लागली, आता ही बकासूरची मोठी गाडी लागली, त्याच्यानंतर 2 नंबरला बारकी गाडी उतरती आणि त्याच्यानंतर 3 नंबरला बारकी गाडी उतरते. मग त्या गाड्यांना चान्स भेटतो. आता क्वार्टर फायनल मेगा फायनलला ह्या बारक्या बारक्या गाड्या राहतात, मग त्यांचं पळून 1 नंबर कुठंतरी होतो, मग त्यांना वेगळा आनंद होतो. त्यासाठी आपण क्वार्टर फायनल मेगा फायनल कधीच पळत नाही आणि पळणार पण नाही इथून पुढे. त्या क्वार्टर फायनलला 1 लाख रुपये बक्षीस असलं तरी आपण ते पळू शकत नाही. मित्रांनो, आपण बघितलं असेल बकासूरला जे आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये बकासूरला मित्रांनो सर्व नंदींच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखलं जातं. आणि मित्रांनो बकासूरला बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून असं देखील संबोधलं जातं. अनेक मित्रांनो गाडा मालकांची इच्छा असते की आपला नंदी बकासूरच्या गळ्यामध्ये पळावा. नक्कीच कुठेतरी बकासूरच्या गळ्यामध्ये जो जो आजपर्यंत नंदी पळालाय तो नंदी मित्रांनो आपल्याला कुठेतरी टॉप मध्ये पळताना दिसतो. आणि मित्रांनो सर्व गाडा मालकांची इच्छा एकच असते मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामध्ये एकदा का होईना मित्रांनो, परंतु बैलगाडी क्षेत्रातील ज्या मित्रांनो नंदीला देव म्हणून संबोधलं असं मित्रांनो बकासूरच्या गळ्यामध्ये पळावं.